नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ, सद्गुरू स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी आई या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद असावा, इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. भक्तांनो, आज मी तुम्हाला आपल्या स्वामी आई या स्वामी चॅनलमध्ये शून्यातून लाखोपती झालेल्या एका स्वामी भक्त ताईंचा अत्यंत रोमांचक "हम गया नहीं जिंदा है" या वाक्याची प्रचिती देणारा अत्यंत अद्भुत असा अनुभव सांगणार आहे. आज हा अनुभव ऐकल्यानंतर तुमच्याही नशिबाचे फासे बदलले शिवाय राहणार नाही. फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भक्तांनो, आपला आजचा हा अनुभव आहे साताऱ्यात राहणाऱ्या स्वामी भक्त ताई कोमल माने या ताईंचा. पुढील हा संपूर्ण अनुभव ताईंच्याच शब्दात. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. मी कोमल माने, स्वामींची परमभक्त. स्वामी सेवा मिळाली आणि माझ्या आयुष्याची, माझ्या भाग्याची रेषाच बदलून गेली. खूप नशीबवान वाटते की स्वामींची शक्ती इतकी मोठी प्रचिती मला आली. कोरोनाच्या काळात जेव्हा सर्व जग ठप्प होतं, कंपनी, काम सर्व काही बंद झालं, त्यावेळी असंच टाईम जाण्यासाठी आपण सगळेच आपला वेळ मोबाईलवरती घालवायचो. मी सुद्धा काम आवरल्यानंतर मोबाईलवरती यूट्यूबला भजन ऐकत असायचे. असंच एकदा भजन ऐकत असताना स्वामींचा तारक मंत्र लागला. खरं तर मी पहिल्यांदाच हा मंत्र ऐकला आणि तो मंत्र, त्यातील प्रत्येक शब्द माझ्या मनाला खूप लागलं. मग तिथून दररोज स्वामींचे तारक मंत्र मी ऐकू लागले. तारक मंत्र ऐकत असताना त्याखाली श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्तांना आलेले अद्भुत अनुभव असायचे. मग मी ते अनुभव देखील ऐकू लागले. दररोज मी 2 ते 3 अनुभव हे नक्कीच ऐकायचे. जसं आपल्याला सिरियलचा वेळ लागतो तसंच हा अनुभव मला वेळ लागला. मग आपण पण स्वामींची मूर्ती घरात आणू आणि स्वामींची सेवा करू असं मी ठरवलं. पण त्यावेळी मार्केट पूर्णपणे बंद असल्याने मूर्ती कुठून आणायची हा मोठा प्रश्न माझ्यासमोर होता. मग अशातच काही दिवस गेल्यात मी स्वतःचा एका कागदावर श्री स्वामी समर्थ महाराजांचा स्केच काढलं. कारण पहिल्यापासूनच मला पेंटिंगची आवड होती आणि मी स्केच देखील काढायचे. मग मी स्वामींचं छान स्केच काढलं, ते फ्रेम बनवून आणलं आणि त्याच फोटोची मी पूजा करू लागली. मोबाईलवर तारक मंत्र ऐकून मी तो पठण केला आणि दररोज 7 वेळा मी हा तारक मंत्र म्हणायची. 11 वेळा श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्राचा मी जप करायची. अशा पद्धतीने मी माझी स्वामी सेवा ही सुरू केली. खरं तर आधीपासूनच आम्ही खूप श्रीमंत किंवा खूप मोठे असे काहीच नव्हते. जगण्यापुरती, खाण्यापुरती पैसा असे मध्यमवर्गीय आम्ही. याच दरम्यान कोरोनाच्या 3रा लाट आली आणि त्या 3ऱ्या लाटेत माझी मुलगी अटकली. खरं तर तिला कोविड झाला तेव्हा काही सिम्पटम्सही नव्हते. ती पॉझिटिव्ह आली. त्यामुळे आम्ही तर कोविड सेंटरला नेले. पण 3 दिवसांमध्ये तिची प्रकृती ही जास्त झाली. त्यामुळे आम्ही तिला मोठ्या हॉस्पिटलमध्ये, पुढच्या 4 दिवसांमध्ये तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. डॉक्टरांनी जगण्याचे चान्सेस खरं तर 0 सांगितले. पण माझा स्वामीवर विश्वास होता. मला स्वामींची साथ होती. मी सगळं स्वामीवर सोडून दिलं. त्यावेळी आमचे पैसे, दागिने, आम्ही सगळं काही संपवलं. आता जवळ काहीच नव्हतं. दररोज हॉस्पिटलमध्ये पैसे भरावे लागायचे. मागचे 6 दिवस आम्ही एकही रुपया भरला नाही, कारण जवळ काही पैसे नव्हते. हॉस्पिटलमधून कॉल आला. त्यावेळी त्यांनी आम्हाला 4 लाख रुपये भरायला सांगितले. आता काय करावे आम्हाला समजत नव्हते. मी स्वामींसमोर जपमाळ घेऊन बसले. स्वामींचा जप करत होते. स्वामींकडून मी मार्ग मागत होते. त्या दिवशी गुरुवार होता, पण स्वामींची पूजा करायला माझ्याकडे एकही फूल नव्हती. मार्केट ही बंद होती. त्यामुळे फूल कुठून आणावी मला काही माहिती नव्हते. दररोज आजूबाजूची असणारी फुलं तोडून मी स्वामींना लावायचे. मात्र त्या दिवशी गुरुवारी एकही फूल नव्हते. मी सहजच स्वामींना म्हटले, आता तुम्हीच मला फूल आणून द्या.
मला त्या फुलांना सजवायचे आहे. तुम्हाला सजवायचे आहे. मला तुमची पूजा करायची आहे." तितक्यातच दरवाजाची बेल वाजली. मला आधी भास वाटला, पण थोड्याच वेळात मी जेव्हा दरवाजा उघडला तर चक्क दरवाजाच्या बाहेर जी कडी असते तिथे एक फुलाची पिशवी होती. आधी मला वाटलं चुकून रोजच्या येणाऱ्या फुलवाल्यांनी दादांनी शेजारी राहणाऱ्या ताईंची ती फुलांची पिशवी माझ्याकडील अडकवली असेल. कारण शेजारची अशी 2-3 घरं आहेत ज्यांच्याकडे नित्यनेमाने दररोज फूल यायची. म्यात मी त्या फुलांना अजिबात हात लावला नाही. संध्याकाळी झाली, अजूनही ती पिशवी तशीच. मग त्यानंतर मी शेजारच्या ताईंना विचारला गेले. पण त्यांनी सांगितले की माझी फूल कधीच आली. ही माझी फूल नाहीत. मी सगळ्यांना विचारले पण ती कोणाचीच नव्हती. मग मी घरी घेऊन आले. स्वामींसमोर ठेवली आणि रात्री जेव्हा मी स्वामींना नैवेद्य दाखवायला गेली तेव्हा त्या फुलांच्या 3 पाकळ्या माझ्यासमोर गळून पडल्या आणि त्या 3ही पाकळ्यावर श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रतिमा उमटली होती. त्या दिवशी स्वतः स्वामी घरी आले. मी अक्षरशः त्या प्रसंगाने रडत होते. स्वामी काहीतरी चमत्कार कला मला माहीत होते. पैशाची सोय कुठून ना कुठून होणार हे मला जाणवत होतं. मग अशातच 2 दिवस गेले. डॉक्टर सतत पैसे मागत होते. मी त्याच वेळी गुरुचरित्रेला 18वा अध्याय औदुंबराच्या खाली दररोज 11 वेळा वाचायला सुरुवात केली. कारण मी बऱ्याच लोकांकडून ऐकले की गुरुचरित्रातील 18वा अध्याय औदुंबराखाली वाचलं तर आर्थिक परिस्थिती सुधारते, आजारपणे दूर होते आणि मनातील इच्छा पूर्ण होते. आमच्या बाजूलाच औदुंबराचे झाड होते. मी पहाटे जिथे जायचे आणि 51 वेळा 18वा अध्याय वाचायचे. फक्त 15 दिवस झाले आणि अचानक स्वामींची कृपा झाली. स्वप्नासारखी आम्हाला एक नोटीस आली. खरं तर माझ्या पतीचं 8 वर्षाची काम बंद झालं. आता ते सध्या दुसऱ्या कंपनीत कामाला होते. मात्र मागची 21 वर्ष ज्या कंपनीत त्यांनी काम केलं ते काम 8 वर्षापूर्वी बंद झालं आणि त्याचं रिफंड जे होतं ते बरोबर या संकटात आम्हाला मिळालं. खरं तर ते रिफंड आमच्या मनात स्वप्नातही नव्हतं. ते मिळाले याच एकही % चान्सही नव्हता. पण ती नोटीस आली आणि त्या नोटीसमधून आम्हाला कळालं की आम्हाला 8 लाख रुपये हे मिळणार आहे. ते पण 15 दिवस गेले आणि बरोबर त्याच दिवसामध्ये ती रिफंडची रक्कम होती ती आम्हाला मिळाली. आम्ही हॉस्पिटलचे पैसे भरले. मुलगी ठीक झाली. तिच्यासारखं पेशंट कुणी वाचतही नाही. व्हेंटिलेटरवर असतानाच 0 चान्सेस होते. मात्र स्वामींच्या कृपेने माझी मुलगी बरी झाली. आज ती ठणठणीत आहे आणि आज सगळं काही चांगलं आहे. आज सगळं काही सुखाचं आहे. त्या दिवसापासून आमची फक्त आणि फक्त प्रगती होत आहे. खरंच स्वामींची सेवा अफाट आहे. स्वामी लीला अगाध आहे. भक्तांनो, खूप अद्भुत अनुभव होता. मनाला लागणारा अनुभव होता. तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला कमेंट करा. असेच पुढचे अनुभव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.